नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आगामी येणाऱ्या 2026च्या तलाठी भरतीच्या सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्याच्यामध्ये जेवढे काय एकूण 57 पेपर झालेत त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर त्याच्यामधला बघा आज आपण 52 पेपर बघणार आहे की जो आपला 13/9/2023 मध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये झाला होता. ठीक आहे बघा. तर त्याच्या आधी बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये. त्याचप्रमाणे एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 999 रुपये आहे. आणि कंबाईन गट ब व गट कसाठी बॅच अवेलेबल आहे त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. बघा सेम याचप्रमाणे पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 499 रुपये आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. A dishonest milkman professes to sell his milk at a cost price, but he mixes it with water and thereby gain 25%. तर बघा आता एक दूध विक्रेता काय करतोय, तर बघा त्याच्या खरेदी किमतीला दूध विकतोय. ठीक आहे बघा, पण काहीतरी पण त्याला 25% नफा होतोय. ठीक आहे बघा. द पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द मिक्सचर. तर मग काय केले बघा, तर त्या दुधामध्ये पाण्याचे एकूण प्रमाण किती असेल ते विचारले. ठीक आहे बघा. आता एक लक्षात घ्या, दुधाच्या व्यवसायामध्ये जे प्रॉफिट असतं असं आपण समजू, तर ते कुठलं असतं बघा. समजा आता इथं बघा दूध आहे आणि हे झालं आपलं पाणी. ठीक आहे बघा. आता 25% नफा याचा अर्थ काय बघा, आपण असं समजू की बाबा 100 रुपयाचं दूध आहे आणि 25 बघा आता थोडक्यात काय 100 ml दूध आहे आणि 25 ml पाणी आहे समजू आपण. ठीक आहे बघा. आता 100 ml दुधाची किंमत आपण असं समजू की 100 रुपये. ठीक आहे बघा. आता बघा खरेदी किमतीला तो दूध विकतो याचा अर्थ काय की बाबा आपण 100 रुपये दूध घेतले असं समजू आपण आणि आपल्या दुधाची किंमत 100 रुपये. ठीक आहे बघा. आणि आपण ते 100 रुपयालाच विकायला पाहिजे खरेदी किमतीला, बरोबर आहे का नाही. पण आपल्याला 25% नफा होतोय म्हणजे काय, तर आपण त्यामध्ये पाणी किती मिक्स केले 25 ml. मग साहजिकच आपली क्वांटिटी किती झाली 100 ml प्लस 25 ml झाली एकूण 125 ml, बरोबर आहे का. मग एका ml ची किंमत जर आपली 1 रुपये असेल तर 125 ml ची किंमत झाली आपली 125 रुपये, बरोबर आहे का. मग कसं असतं बघा लक्षात घ्या, जर कधी पण आपण नफा आणि तोटा खरेदी किमतीवर काढतो, बरोबर आहे का. इथं आपण इन्व्हेस्टमेंट किती केली बाबा, तर 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, मग 100 ml ची. पण त्याच्यावरती आपण नफा किती कमवलाय, तर 25 रुपयाचा नफा कमवलाय म्हणजे 25 ml. आलं लक्षामध्ये. बरं आता हा झाला आपला नफा. पण आपला प्रश्न कुठे विचारला त्यांनी, द पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द मिक्सचर. तर त्या मिक्सचर मध्ये एकूण पाण्याचं प्रमाण किती असेल, तर बघा आता लक्षात घ्या पूर्ण मिश्रण जे आहे ना आपलं, तर ते मिश्रण किती असेल 100 ml आणि 25 ml म्हणजे 125 ml चं असेल. आणि ह्याच्यामध्ये तुमचं पाणी किती आहे, तर 25 ml चं पाणी. मग त्याची टक्केवारी किती, तर गुणिले 100 करा. काय निघेल बघा याच्यामध्ये 25 एक 25, 25 5 1,600, 5 1 5 आणि 5 दुनी 10. म्हणजे एकूण 20% काय झालं तुमच्या मिश्रणामध्ये एकूण पाणी. ठीक आहे बघा. म्हणजे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. सिलेक्ट द ट्रायड दॅट बेस्ट रिप्रेझेंट्स अ सिमिलर रिलेशनशिप टू द वन एक्सप्रेस इन द पेअर ऑफ ट्रायड्स गिव्हन बिलो. बघा आता ई आणि एच मध्ये कितीचा फरक आहे बघा. ई एफ जी एच 3चा फरक आहे, बरोबर आहे का, अधिक 3. आणि एच आणि आय एल मध्ये बघा एच आय जे के एल बरोबर 4चाच फरक आहे. मग आता बघा ह्यांचं जे रिलेशन दिसतंय तुम्हाला तसंच रिलेशन तुम्हाला कुठे खाली ते शोधायचं. आता डबल बघा, आता परत क्यू टी एक्स चेक करत बसायची गरज नाही पेपरमध्ये. तर तात्पुरतं आपण इथे चेक करू बघा क्यू आणि टी मध्ये कितीचा फरक आहे. ओ पी क्यू आर एस टी बघा 3 घरं पुढे गेले की टी निघते. आणि टीच्या पुढे बघा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स बरोबर 4 घरं पुढे गेली की एक्स निघते. बरोबर 3 आणि 4चा फरक कुठे दिसतो बघा. मग चला जे आणि एम मध्ये फरक बघा. जे के एल एम बरोबर 3 घरं गेले की एम निघते आणि एम च्या पुढे क्यू बघा एम एन ओ पी क्यू बरोबर 4 घरं पुढे गेले की क्यू निघते. साहजिकच आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा पेपर तलाठी भरती 57 पेपर ना, त्यातले मला वाटते 5-6 पेपर काहीतरी इंग्लिश मध्ये दिलेले, त्यामुळे त्यातला हा पेपर इंग्लिश मध्ये आलेला आहे. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलंय बघा प्रश्नामध्ये. इफ ए 1.5 ए इज इक्वल टू 0.03 बी देन द व्हॅल्यू ऑफ. ठीक आहे बघा. चला ही व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग आता इथं आपल्याला पहिल्यांदा ए आणि बी ची व्हॅल्यू काढावी लागेल, बरोबर आहे का. बघा लक्षात घ्या इथं काय 1.5 ए इज इक्वल टू काय 0.03 बी दिली, बरोबर आहे का. आता काय करायचं, ए जागेला ठेवा आणि बी जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आणा. काय होईल बघा इकडं ए डिवाइडेड बाय बी. हा बी छेदाला जाईल, बरोबर आहे का. आता इथं 0.03 आहे असं राहिलं आणि हा 1.5 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. मग तो कुठे जाईल बघा छेदाला जाईल 1.5.
ठीक आहे बघा. मग आता बघा, आता हे गुणोत्तर निघले आपलं ए आणि बीचं, बरोबर आहे का. आपल्याला बघा हे बघा अपूर्णांकामध्ये दिले याचा अर्थ का हे पण एक प्रकारचं गुणोत्तर असतं. ठीक आहे बघा. म्हणजे आपण इथे ए ची व्हॅल्यू 0.03 पकडू शकतो गुणोत्तरामध्ये आणि बी ची व्हॅल्यू किती असेल 1.5. बरं आपण काय करू, पूर्णांकात करून घेऊ. आता मला सांगा, जर मला या व्हॅल्यू जर पूर्णांकात करायचं असेल तर तशाच्या अपूर्णांकाच्या पुढे जास्त घरं कुठे आहेत बघा, तर अंशाला 2 घरं आणि छेदाला एकच आहे. मग मला काय करावं लागेल, अंशाला 2 शून्य वाढावं लागतील, बरोबर आहे का. 2 शून्य वाढवले मग काय होईल बघा, इकडं तर 3 होईल छेद. मग मी छेदाला पण काय केलं, वरती 3 2 शून्य वाढवलं, 2 शून्य म्हणजेच काय तर मल्टिप्लाय बाय 100. मग छेदाला पण काय होईल, मला 100 ने गुणावं लागेल, 2 शून्य वाढवावं लागतील. मग काय होईल बघा, 1 शून्य वाढवला 15, 2 शून्य वाढवलं तर 150 होईल. बघा कसं असतं, अंशाला आणि छेदाला जर आपण समान संख्येने गुणलं तर तुमचा अपूर्णांक बदलत नाही का. आता मला सांगा, इथं 0.03 गुणिले जे 100 असेल आणि खाली 1.5 गुणिले 100 असेल तर मी 100 ला 100 कॅन्सल करून टाकेल ना, अपूर्णांक तसा आहे तसाच राहील. म्हणजे बघा ह्या 3/150 आहे ना, या दोन संख्या बघा, अंशाला आणि छेदाला जर मी कुठल्याही संख्येने इथं समजा किती 49 आहे तर दोन्हीला पण जर मी 49 मल्टिप्लाय केलं तर माझा अपूर्णांक सेमच राहतो, काहीच फरक पडत नाही. कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय करा, पण अंशाला पण छेदाला समान संख्या पाहिजे. आता इथं काय करा, ह्याला भाग जातोय बघा, 3 1 3 आणि 3 5 15. म्हणजे ए ची व्हॅल्यू झाली 1 आणि बी ची व्हॅल्यू झाली 50. ठीक आहे बघा. आता आपल्याला काय करायचं बघा, ह्याची व्हॅल्यू काढायची बी मायनस ए ची. ठीक आहे बघा, चला बी मायनस ए भागिले किती आहे बघा, बी प्लस ए. बी प्लस ए इज इक्वल टू, आता बी ची व्हॅल्यू किती आली आपली इकडं, बी ची व्हॅल्यू झाली 50. 50 वजा 1 आणि बघा बी प्लस ए म्हणजेच काय 50 अधिक 1 म्हणजे काय निघते बघा, 50 मधनं 1 गेले 49 राहिले आणि 50 अधिक 1 झाले 51. म्हणजे आपलं उत्तर आलं किती, 49/51. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, रेफर टू द फॉलोइंग लेटर सिम्बॉल सिरीज अँड आन्सर द क्वेश्चन. लेटर नंबर सिम्बॉल सिरीज अँड आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा याच्यामध्ये, हाऊ मेनी सिम्बॉल्स आर देअर. बघा असे किती सिम्बॉल आहेत, असे किती सिम्बॉल आहेत विच आर इमिडिएटली प्रिसिडेड बाय वोवेल. बघा प्रिसिडेड म्हणजे काय, की ज्याच्या पाठीमागे लगेच कोण आहे तर वोवेल आहे, वोवेल आहे. अँड इमिडिएटली फॉलो बाय अ नंबर. तर ह्या बघा फॉलो म्हणजेच काय, ह्या नंबरला फॉलो लगेच काय बघा, ह्याच्या नंतर लगेच कोणाचा नंबर आहे, इथं नंबर असला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय चेक करायचं बघा आता याच्यामध्ये. आता बघा वोवेल म्हणजे कुठले कुठले आले बघा, तर ए ई आय ओ यू म्हणजे स्वर म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे का. हे सिम्बॉल आणि नंबर म्हणजे संख्या. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल बघा, वोवेल म्हणजे सुरुवातीला ए ई आय ओ यू पैकी कुठला पण असेल, सिम्बॉल कुठला पण असेल, त्याच्यानंतर नंबर, असे आपल्याला सिरीज बघायची. कुठलं कुठलं दिसतंय बघा, बघा ए ई आय ओ यू कुठं कुठं दिसतंय बघा, बघा ए ई आय ओ यू, यू दिसतंय का इथं बघा. चला बघा यू वोवेल आहे, वोवेल नंतर सिम्बॉल असला पाहिजे, सिम्बॉल हॅश आहे आणि नंतर नंबर आहे का, आहे तर आहे, एका ठिकाणी आहे. चला पुढं बघा ए ई, बघा ई पण काय वोवेल आहे, म्हणजे स्वर आहे, स्वर म्हणतो आपण त्याला, स्वर आणि व्यंजन असतात, बरोबर आहे का एबीसीडी मध्ये. ई झाला वोवेल. बघा परत सिम्बॉल आहे का, बघा सिम्बॉल आहे प्लस आणि नंतर नंबर आहे का, 2 आहे. चला हे एक झालं, हे एक झालं. आणखी बघा ए, हा इथे एक दिसते बघा, ए हा स्वर आहे, बरोबर आहे का. मायनस काय झाला, सिम्बॉल झाला आणि 8 काय झाला बघा, नंबर झाला. म्हणजे बरोबर आहे, हे पण बसते बरोबर. म्हणजे किती निघतात बघा, तर 1 2 3. 3 म्हणजेच काय येते बघा, ऑप्शन नंबर 2 3 येते बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलॉजिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. रीड द गिव्हन स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स केअरफुली assuming that the information given in the statements is true even if it appears to be at variance with commonly known facts. Decide which of the given conclusions logically follows from the statements. ठीक आहे. आता स्टेटमेंट काय म्हटले बघा, लक्षात घ्या. सम हॉर्सेस आर इलेफंट्स. बघा काही हॉर्स काय आहेत बघा, बघा काही हॉर्स काय आहे तर इलेफंट. बघा इथं कसं असतं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये शब्दाच्या अर्थ घ्यायचे नसतात. येते लक्षामध्ये बघा, जेवढं काय दिले आपल्याला, काय दिले, सम हॉर्सेस आर इलेफंट म्हणजे काही हॉर्स हे काय तर इलेफंट आहेत. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, सम फ्रॉग्स आर हॉर्सेस, काही फ्रॉग हे हॉर्स आहेत बघा, काही फ्रॉग हे काय तर हॉर्स आहेत. आता बघा जेवढं विधानात दिले तेवढंच आपण दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. आता कधी पण लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड डायग्राम वर कधी पण सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचे, कारण होकारार्थी निष्कर्षाला एवढी एकच डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे बघा. चला काय दिसतं याच्यामध्ये बघा, दोन्ही निष्कर्ष कशात बघा आपले, तर होकारार्थी, म्हणजे एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेशी. काय दिले बघा, हा
सम इलेफंट्स आर फ्रॉग्स. बघा, सम इलेफंट्स आर फ्रॉग्स. बघा, इलेफंटचा आणि फ्रॉगचा काय संबंध दिसतोय का तुम्हाला? इथे काय म्हटले, काही इलेफंट फ्रॉग आहेत. बघा, काही इलेफंट फ्रॉग आहेत का? नाही. काय संबंधित नाही, याचा विषय संपला. दुसरं बघा, ऑल इलेफंट्स आर हॉर्सेस. बघा, सर्व इलेफंट हॉर्स आहेत. आहेत का सर्व इलेफंट हॉर्स? नाही. त्यामुळे दुसरं पण काय झालं, चूक झालं. मग काय निघेल बघा, नायदर कन्क्लुजन 1 नॉर 2 फॉलोज. ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, ए अलोन कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 25 डेज. बी इज 40% लेस इफिशियंट दॅन ए. बघा आता काय दिले, ए हा एक काम स्वतंत्रपणे किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 25 दिवसामध्ये पूर्ण करतोय. ठीक आहे बघा. बी बघा, जो ए पेक्षा 40% कमी काम करतोय. बघा, बी इज 40% लेस इफिशियंट दॅन ए, देन इन हाऊ मेनी डेज ए अँड बी वर्किंग टुगेदर कॅन कम्प्लीट 80% ऑफ द वर्क. तर मग ए आणि बी दोघं मिळून त्या कामाचा 80% काम हे किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे बघा. मग आता इथं काय करायचं बघा, लक्षात घ्या. आता बघा, ए हा एक काम किती दिवसात पूर्ण करतोय? बघा, तर 25 डेज मध्ये करतोय. ठीक आहे बघा. पण आता बघा, आपण समजा ए ला पूर्ण काम करायला लागणारा वेळ आणि बी ला जर पूर्ण काम करायला लागणारा वेळ माहित असतं, तर आपण त्याचा लसावी काढून काय केलं असतं, त्यांची इफिशियन्सी काढली असती. म्हणजे ते थोडक्यात काय, त्या दोघांना किती पेमेंट मिळू शकतं एका दिवसामध्ये. बघा, आता इथं आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे. इफिशियन्सी काय दिली बघा त्यांनी आपल्याला इथं. बघा, इथं ए आणि बी दिलाय. बी काय म्हटलंय बघा, तर 40% लेस इफिशियंट दॅन ए. म्हणजे समजा ए जर दिवसामध्ये जर 100 रुपयाचं काम करत असेल, तर हा बी जो आहे ना, तो 40% कमी काम करतो. म्हणजे थोडक्यात तो 60 रुपयाचं काम करत असेल. बरोबर आहे का? बरं, आता ह्याच्यामध्ये टोटल वर्क आपण कुठलं पकडायचं बघा. ए हा 25 दिवसामध्ये काम पूर्ण संपवतोय आणि तो दिवसाला किती कमवतोय? 100 रुपये कमवतोय. म्हणजे थोडक्यात काय बघा, बघा इथं किती झालं, इंटू 20, आपण इंटू जर 100 केलं तर इथं काय झालं बघा, बघा 2500 रुपये झाला. 2500 रुपये म्हणजे काय पकडलं आपण इकडे? एकूण काम पकडलं. हे एकूण काम झालं. ठीक आहे बघा. आता बघा, आपल्याला काय विचारले त्यांनी, तर ए आणि बी, आता बघा 2500 रुपयाचं एकूण काम आहे. त्याच्यामुळे आपल्याला ए आणि बी दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतील विचारले. दोघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात? तर 160 रुपयाचं काम करतात. बरोबर आहे का? मग 2500 रुपयाचं काम करायला त्यांना किती दिवस लागेल? बघा, 2500 रुपयाचं काम करायला, बघा 2500 रुपयाचं काम करायला 160 रुपयाने किती दिवस लागतील? आता बघा, इथं जे काय आपलं उत्तर निघेल, ते कुठलं निघेल? पूर्ण काम करायला किती दिवस लागतील ते. बरोबर आहे का? पण आता एक लक्षात घ्या, आणि त्याच्यामधनं परत आपण 80% काढू शकतो. म्हणजेच काय, इथं जे काही काम असेल तर ते दोघांना मिळून ते काम पूर्ण करायला लागणारा एकूण वेळ आहे. त्या दोघांना मिळून आपल्याला ते दोघं जण 80% काम करायला त्यांना किती वेळ लागला विचारलंय. मग फक्त काय करा, इथं जे उत्तर असेल ना, याचा फक्त 80% काढा. आता मी इथल्या इथंच का केलं 80%? का? कारण की बघा, 2500ला 16 अशाने भाग जात नाही, 160 ने भाग जात नाही, किंवा 25ला 16 ने भाग जात नाही. त्यामुळे इथं आपण ह्याचा 80% काढला तर बरोबर 8ला 16 ने भाग जातो. मग इथं आपण कॅल्क्युलेशन फिक्स करू शकतो. आता इथं जे काय उत्तर निघाल ते आपलं फायनल आन्सर असेल. बघा, मग काय निघेल इथं? बघा, इथं 0ला 0 कॅन्सल झाला. ठीक आहे बघा. चला परत, इथं ह्या 0ला हा 0 कॅन्सल. बघा परत, ह्या 0ला हा 0, किती 3 0ला हे 3 0 कॅन्सल. 8 1 8, 8 2 16. ठीक आहे बघा. आता इथं आपलं जे आन्सर दिलंय ते एकतर पूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकात, त्या अपूर्णांकामध्ये नाही. त्यामुळे 25ला 2 ने भाग घालवा. काय निघेल बघा, बे एक बे, बघा बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 1 5 आणि बे पंचे 10, म्हणजे 12.5 दिवस लागतील दोघांना म्हणून. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, 3 of the following word pairs are alike in some manner and hence form a group. बघा, आता इथे 4 ग्रुप आहेत, त्यातले 3 ग्रुप जे आहेत ना, तर एका सेम पॅटर्न मध्ये चालतात. पुढे काय दिले, which word pair does not belong to that group? The words must be considered as meaningful English words. तर ह्यातले सगळे वर्ड कसे आहेत बघा, तर मिनिंगफुल आहेत. प्रत्येकाला काही शब्दांना अर्थ आहे प्रत्येकाच्या. and must not be grouped based on the number of letters, number of consonants, vowels in the word. तर हे बघा, ह्यांच्यामध्ये जे आपण ग्रुपिझम केलेले आहे ते, त्याच्यामध्ये किती अल्फाबेट, बघा इथे काय म्हटले, किती लेटर आहेत किंवा किती नंबर आहेत, त्याच्यामध्ये किती कॉन्सोनंट म्हणजे काय व्यंजन आहेत, किंवा किती वोवेल म्हणजे काय, किती स्वर आहे, ह्याच्यावर आपण त्यांची तुलना केली नाही. तर त्यांच्यामधले शब्दाच्या अर्थानुसार आपण त्यांची तुलना केलेली आहे. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा, मिरर रिफ्लेक्शन दिले बघा. ठीक आहे बघा. आता बघा, इथं जर एखादा आरसा असेल ना, आरशावरती जर एखादा प्रकाश किरण आला तर तो रिफ्लेक्ट होतो. बरोबर आहे का? त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. हे बरोबर आहे. ठीक आहे बघा. चला दुसरं काय दिले बघा, वॉटर मध्ये काय दिले बघा, रिफ्रॅक्शन.
रिफ्रॅक्शनचा अर्थ काय असतो बघा, पाण्यामध्ये जर एखादा प्रकाश जर पडला तर तो पसरतो, बरोबर आहे का? बघा पाण्यामध्ये जर एखादा प्रकाश जर पडला ना तर तो काय होतो बघा, समजा आता पाण्यामध्ये पडला इथं प्रकाश, हे पाणी, तर तो काय होतो, थोडासा पसरतो इकडे इकडे, बरोबर आहे का? त्याला रिफ्रॅक्शन म्हणतो आपण. रिफ्लेक्शन म्हणजेच काय, ऍज इट इज जातं. रिफ्रॅक्शन म्हणजेच काय, आता बघा समजा आता सूर्य जर आपल्या सूर्याची किरण जर आपल्या दरवाजावरती पडली असतील, बरोबर आहे का? समजा दरवाजा आपण लावलेला आहे, पण त्याच्या सांधीमधून ती किरण काय होतात, बाजूला निघतात, बरोबर आहे का? म्हणजे उजेड दाखवतात आपल्याला, त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. त्यामुळे हे पण बरोबर आहे. 3 नंबरला काय दिले बघा, ग्लासला ट्रान्सपरंट, बरोबर आहे, ग्लास मधून आपण ट्रान्सपरंट बघू शकतो, हे पण बरोबर आहे. आणि ते काय दिले बघा, टेलिस्कोपला काय दिले, डिफ्रॅक्शन. तर हे चुकतंय बघा, टेलिस्कोपला हे चुकीचं आहे, टेलिस्कोप म्हणजे डिफ्रॅक्शन नसतं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. त्याचा आन्सर येते 4 नंबर. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, इथल्या इथे लगेच एक ब्रॅकेट टाकून घ्या, परत इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा, चला 5 गुणिले 3 किती झाले, 15, वजा 12 भागिले 4 किती येते, 4 त्रिक 12 म्हणजे 3 येते, आणि अधिक 8, बाकीत निघते 15, अधिक अधिकची बेरीज करा, 15 आणि 8 किती झाले बघा, 23. 23 वजा 3 बरोबर किती निघते, तर 20 निघते. 20 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिलॉगिझमवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. 3 statements are followed by conclusions number 1 and 2. You have to consider these statements to be true even if they seem to be at variance with commonly known facts. Decide which of the given conclusions logically follow from the given statements. स्टेटमेंट काय दिले बघा, all pencils are pens. बघा सर्व पेन्सिल पेन आहेत. बघा सर्व पेन्सिल काय आहेत, तर पेन आहेत. पुढे काय दिले बघा, नो नोटबुक इज अ पेन. एकही नोटबुक पेन नाही. बघा बघा पेनचा आणि नोटबुकचा काही संबंध नाही. इकडे नोटबुक लिहा. बघा नोटबुकचा आणि पेनचा काही संबंध नाही. पुढे काय दिले बघा, ऑल इरेजर्स आर नोटबुक्स. बघा सर्व इरेजर काय आहेत, तर नोटबुक आहेत. मग थांबा हे जरा मोठं काढा, झाली नोटबुक. काय दिले इथं आपल्याला, ऑल इरेजर्स आर नोटबुक. सर्व इरेजर काय आहेत, तर नोटबुक आहेत. मग इरेजर कुठं असेल बघा, आतमध्ये असेल. हे झालं इरेजर. ठीक आहे, चला आता बघा कन्क्लुजन का बघा, आणि ह्याचा काय संबंध येत नाही. चला पहिलं काय दिले बघा, आता ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, आणि लक्षात घ्या विधानामध्ये नकारार्थी वाक्य आलं तरी चालतं. लक्षात घ्या, आपल्याला पॉसिबिलिटी कधी चेक करावं लागते, जर कन्क्लुजन विचारताना त्याच्यामध्ये जर नकारार्थी वाक्य असेल तर मग तुम्हाला पॉसिबिलिटी चेक करून बघावं लागते. पण ह्या स्टँडर्ड डायग्राम वरून बघा, जर होकारार्थी निष्कर्ष असेल ना तर एवढी एकच डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे बघा, दोन्ही निष्कर्ष काय आपले बघा होकारार्थी आहेत, त्यामुळे एवढी एकच डायग्राम आपल्याला पुरेशी. काय दिले बघा, ऑल नोटबुक्स आर पेन्स. बघा सर्व नोटबुक पेन आहेत का, बघा पहिली गोष्ट नोटबुकचा आणि पेनचा काही संबंध देत नाही, त्यामुळे पहिलं काय ते चुकते. दुसरं काय दिले, ऑल पेन्सिल्स आर इरेजर्स. बघा ऑल पेन्सिल्स आर इरेजर, पेन्सिल्स आणि इरेजरचा काय संबंध दिसतोय का तुम्हाला, नाही, त्यामुळं 2 नंबर पण काय झालं, चूक झालं. मग इथं काय निघालं बघा, नायदर कन्क्लुजन 1 नॉर 2 फॉलोज, ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज. बघा 6, बघा इथं काय दिले, 6, 11, 21, इथं x 81 आणि 161. बघा आता 6 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे बघा, अधिक 5, 6 अधिक 5 11, 11 अधिक 10 21. ठीक आहे बघा, आता इथं 81 अधिक किती दिसतंय बघा, 81 अधिक 80 दिसते, बरोबर आहे का, 81 अधिक 80 161. ठीक आहे बघा, चला आता मला सांगा थोडक्यात काय, आपण आता 80 पर्यंत जायचं ना तर आपल्याला काय करावं लागेल, मग दुप्पट करत जावं लागेल बघा. 5 आणि 5 10, 10 अधिक 10 किती झाले, 20 झाले. मग 21 अधिक 20 किती झाले, 41 झाले. इथे 41 येते बघा. परत 41, आता 20 ची दुप्पट किती येईल बघा, 40 येईल. 41 अधिक 40 बरोबर 81, बरोबर आहे का, म्हणजे इथं आपल्याला 41 घ्यावं लागेल 1 च्या जागेला, म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरती प्रश्न काय दिले बघा, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹2500 ऍट द रेट ऑफ 6% पर एनम आफ्टर 2 years विल बी. तर बघा 6000 किती, 2500 रुपये ह्या मुद्दलीवरती बघा, तर 6% दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती असं ते विचारले आपल्याला, बरोबर आहे, कंपाऊंड इंटरेस्ट म्हटले बघा. ठीक आहे बघा, आता बघा लक्षात घ्या, जर 2 वर्षाचं जर तुम्हाला व्याज विचारला असेल ना तर तुम्हाला मी फॉर्म्युल्यानुसार पण सांगतो आणि इथं एक शॉर्टकट मेथड पण सांगतो कसं करायचं बघा. लक्षात घ्या,
आता शॉर्टकट मेथड काय असते बघा, चक्रवाढ बघा. आता पहिल्या वर्षी सरळ व्याज जर घेतला आपण तर 6% घेतो, बरोबर आहे का? दुसऱ्या वर्षी पण सरळ व्याजाने घेतले तर 6%च तुम्हाला मिळणार आहे. पण चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं, पहिल्या वर्षी तर 6% मिळणार आहेत, दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला मुद्दलीवरती 6% मिळतील. पण ही तर जी काय तुमची पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे ते तुम्ही न भरल्यामुळं ह्या 6 रुपयावरती पण तुम्हाला 6% व्याज लागलं जातं. त्याला तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो ना आपण, चक्रवाढ व्याज. म्हणजे व्याजाला व्याज आकारलं जातं. मग कसं असतं बघा, या 6चा 6% किती असतो बघा. आता इथं काय 6चा 6%, 6 गुणिले 6 चे 100 करत बसायचं नाही. 6चा आता बघा लक्षात घ्या, इथं 6 गुणिले 6 चे 100 करतो आपण. 6चा 6%, बरोबर आहे का? मग इथं काय केलं आपण, 6 6 36, छेद किती आलं 100, म्हणजे किती आलं इकडे 0.36 आलं, बरोबर आहे का? मग डायरेक्ट काय करायचं, 6चा वर्ग किती असतो 36 असतो, बरोबर आहे का? 36 ल्या आणि 2 घरं सोडून दशांश अपूर्णांकाच्या अलीकडे दशांश अपूर्णांक देऊन टाकतो. 2 घरं सोडली तर आपण दशांश अपूर्णांक देऊन टाकला, म्हणजेच काय 0.36. ठीक आहे. थोडक्यात काय, 2500 रुपये वरती आपल्याला 6/12 आणि 36.36 म्हणजे 12.36% व्याज मिळेल. किती, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याजाने. किती निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा 2500 गुणिले डायरेक्ट तुम्ही 12.36 केलं तर चालते, छेद 100. मग काय निघेल बघा ह्याच्यामध्ये आता, बघा आता हे जर 2 शून्य तुम्ही ह्याला देऊन टाकले तर हे पूर्णांकामध्ये येईल, 1236 होईल, बरोबर आहे का? आणि आता भाग घालवा, बरोबर आहे का? बघा चला आता इथं बघा, 25 एक 25, 25 चौक 100, परत 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 4 नवे 36, म्हणजे 309 रुपये तुम्हाला व्याज मिळेल. म्हणजे जो ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे बघा. बरं आता हे 2 वर्षाचा असल्यामुळे आपण केलं. 3 वर्षाचं जर असेल तर मग तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार जावं लागतं. परत आता मला सांगा, जर फॉर्म्युल्यानुसार गेलं तर कसं असतं लक्षात घ्या. मुद्दल किती आपली 2500 गुणिले, बघा व्याजाचा दर किती आहे 6%, बरोबर आहे का? मग काय होतं इथं 106, 106 छेद 100 गुणिले 106 छेद 100. हे झालं तुमचं 2 वर्षाचं रास. कारण की बघा इथं वरती 106 दिसते तुम्हाला, बरोबर आहे का? मग थोडक्यात काय, मुद्दल प्लस व्याज. आलं लक्षामध्ये बघा. आता बघा 2500चा जर तुम्ही 106% काढला, इथं जी काय अमाऊंट तयार होईल ना, परत त्या अमाऊंट वरती तुम्हाला 6% व्याज आकारलं जातं. म्हणून ते काय होतं, 106 100 गुणिले 106 100, हे काय असतं तुमचं, मुद्दल प्लस व्याज. त्याला रास म्हणतो आपण. त्याच्यामधनं फक्त मुद्दल वजा करायची. मुद्दल किती आहे तुमची 2500, म्हणजे इथे तुम्हाला चक्रवाढ व्याज निघून जाते. काय निघते बघा याच्यामध्ये बघा, बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा चला. परत 25 एक 25, 25 चौक 100, परत बे दोन्ही 4, बे पंचे 10 आणि बे त्रिक 6, परत बे एक बे, बे पंचे 10 आणि बे त्रिक 6, म्हणजे 53 गुणिले 53 केले की आपल्याला आपलं उत्तर निघून जाते. बघा आता एक मिनिट, 53 गुणिले 53 करा, किती निघते बघा, 3 त्रिक 9, 3 5 15, हातचा इकडे शून्य, 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 1 26, काय निघते बघा इकडे 9, 5 आणि 5 10, 6 7 8 आणि इकडे 2, 2809 ही झाली रास तुमची. मग 2809 मधून बघा, 2809 मधून जर आपण 2500 वजा केले तर खाली किती उत्तर येते बघा आपलं, 309. मग 309 काय असेल आपलं, चक्रवाढ व्याज असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, 2 pipes A and B can fill the tank in 40 and 60 minutes respectively. Both the pipes are open together. After how many minutes should pipe B be turned off so that the tank is filled in 30 minutes? तर बघा काय दिले बघा, A हा वैयक्तिकरित्या एक टाकी 40 मिनिटांमध्ये भरतो, B हा 60 मिनिटांमध्ये भरतो, सेपरेट सेपरेट. जर दोन्ही नळ आपण एकत्र चालू केले तर काय होते बघा, टाकी 30 मिनिटांमध्ये भरली जाते. पण त्याच्यामध्ये काय झाले, काही वेळानंतर आपण काय करतोय, बी हा नळ बंद करतोय आणि तिथून पुढे मग एकटा ए नळ चालू होतोय, मग चालू राहतोय आणि तरी पण आपल्याला टाकी भरायला 30 मिनिटं वेळ लागतात. तर मग आपण बी हा नळ किती मिनिटानंतर भरला आपल्याला ते काढायचं. बघा लक्षात घ्या, आता इथे काय निघेल बघा, इथं ए आणि बी लिहा. ए हा टाकी भरतोय 40 मिनिटांमध्ये, बी हा भरतोय 60 मिनिटांमध्ये, सेपरेट सेपरेट. आता 60 आणि 40 बघा, 6 आणि 4 ला किती असतो, 12 असतो. 4 त्रिक 12, 6 दोन्ही 12, एक शून्य वाढवल्यामुळे फक्त इथे 120 येईल, बरोबर आहे का? आता ही 120 म्हणजे काय पकडायचं आपण, एकूण टाकीची क्षमता. बघा एकूण टाकी, इथं आपण काय केलं, एकूण टाकी पकडली किती, तर 120 लिटरची. मग 120 लिटरची टाकी जर ए ला भरायला जर 40 मिनिटं लागत असतील तर तू एका मिनिटामध्ये किती पाणी भरणार आहे, 40 गुणिले बघा 4 ते 12 म्हणजे 3 लिटर 1 मिनिटामध्ये. आणि बी हा किती भरेल तर बाबा 6 दोन्ही 12 मध्ये 2 लिटर.
ठीक आहे. आता बघा टाकी भरली 30 मिनिटांमध्ये, बरोबर आहे का? इथे काय म्हटले बघा, बोथ द पाईप्स आर ओपन टुगेदर, बरोबर आहे का? आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स शुड पाईप बी बी टर्न ऑफ. बघा आता दोन्ही नळ चालू केले, ए ने तर काय एक कंटिन्यू 30 मिनिटं चाललाय, बरोबर आहे का? मग हा 30 मिनिटांमध्ये किती पाणी भरेल? बघा एका मिनिटामध्ये 3 लिटर, तर 30 मिनिटांमध्ये 30 त्रिक 90 लिटर, बरोबर आहे. 90 लिटर चालू केलं, भरला. आता बघा 120, आता टाकी 120 ची आहे, 90 गेलं, राहिलं किती खाली 30 लिटर. मग 30 लिटर पाणी कोणी भरलं? तर बीने भरले. मग 30 लिटर भरा बीला किती वेळ लागेल? तर 30 बघा, बी हा एका मिनिटामध्ये 2 लिटर भरतोय, मग तो 30 भागिले 2 केलं तर किती येते? 15 मिनिटं येते. मग थोडक्यात काय, बी हा नळ किती वेळ चाललाय? तर 15 मिनिटं चाललाय, बरोबर आहे का? मग याचा अर्थ बघा, हा मग इथं काय निघेल बघा, हा आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स शुड बी पाईप बी टर्न ऑफ, किती? तर 15 मिनिटांनंतर तो बंद केला आपण, म्हणजे आपलं उत्तर निघेल ऑप्शन नंबर 3, 15 मिनिट. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. अ बॉय इज वॉकिंग, नाही थांबा एक मिनिट, ट्रेन चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा. अ बॉय इज वॉकिंग ॲट अ स्पीड ऑफ 10 किलोमीटर पर आवर अलॉंग अ रेल्वे ट्रॅक. If he is 800 meter ahead of the train, which is 400 meter long and runs at a speed of 160 kilometer per hour in the same direction. ठीक आहे बघा. Then what is the time required to pass a boy? तर बघा आता काय झालं, एका ट्रॅक वरून एक रेल्वे चाललेली, बरोबर आहे का? की बाबा ज्या रेल्वेची लांबी किती आहे आपली? 400 मीटर आहे. बघा ही 400 मीटरची रेल्वे, ठीक आहे बघा 400 मीटरची. आणि त्याच ट्रॅक वरती बघा पुढे एक कोणी माणूस चाललाय. ठीक आहे बघा, पॅरलल ट्रॅक वरती. आणि त्या दोघांमधलं अंतर किती आहे बघा, हे एवढं डिस्टन्स किती आहे इथून इथपर्यंत? हे आहे 800 मीटरचं. ठीक आहे बघा. मग आता बरं ह्याच्यामध्ये बघा, तर त्या माणसाचा चालण्याचा स्पीड किती आहे बघा, ह्याचा स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर. रेल्वेचा स्पीड किती आहे? तर 160 किलोमीटर. ह्याचा किती आहे? 160 किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा. मग आता तर ह्या रेल्वेला ह्या माणसाला पार करायला बघा, व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू पास अ बॉय, तर त्या माणसाला पार करायला किती वेळ लागेल, म्हणजे किती वेळ लागेल विचारते, बरोबर आहे का? तर बघा लक्षात घ्या, ट्रेन चॅप्टर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकच फॉर्म्युला असतो आपला, कुठला? बघा ह्याच्यामध्ये जो तुम्ही फॉर्म्युला वापरता 5 बाय म्हणजे 5/18 किंवा 18/5, तर तो फॉर्म्युला वापरायचा नाही. एकच फॉर्म्युला कुठला असतो बघा, लांबी, बघा लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेग. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, जी लांबी दिलेली असते ना आपली, ती लांबी कुठली असती? तर बघा 2 ट्रेन असतील तर 2 ट्रेनची लांबी असेल, किंवा एक ट्रेन असेल, किंवा एक बोगदा असेल, तुमचा प्लॅटफॉर्म असेल, किंवा नदीवरचा पूल असेल, त्याची पण लांबी असते. जेवढ्या लांब्या दिल्यात ना त्या लांब्या सगळ्या काय असतात ऍड करायच्या. का? कारण की बघा लक्षात घ्या, ह्या रेल्वेला ज्या वेळेस ह्या माणसाला पार करायचे ना, तर ती स्वतःच्या लांबी इतकं अंतर पार करते. एका माणसाला झाडाला किंवा खांबाला पार करत असेल तर. पण जर तीच रेल्वे बघा, तीच रेल्वे जर एखाद्या बोगद्याला, एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा एखाद्या नदीवरच्या पुलाला जर पार करत असेल ना, तर तिला स्वतःची लांबी प्लस त्या पुलाची लांबी, त्या जे काय तुम्हाला दिलं असेल त्याची लांबी तुम्हाला पार करावी लागते. मग इथं कसं असतं बघा, जेवढी बघा आता इथं जी लांबी दिली ना, तर सगळ्या लांबीची ऍडिशन करायची. आता बघा इथं लांबी कुठली निघेल बघा, रेल्वेला हे 400 मीटरचं अंतर तर पूर्ण करायचे, बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या, माणूस इथं उभा आहे. ठीक आहे बघा. जर या ठिकाणी एखादी टू व्हीलर असते ना, तर टू व्हीलर काय लगेच गेले का? टू व्हीलरची काय जास्त लांबी नसते, बरोबर आहे का? किंवा आपण ह्या माणसाला समजा एक माणूस पार करतोय, तर माणूस थोडासा पुढे गेला बघा, ह्याच्या पुढं की झालं, ह्या माणसाने ह्या माणसाला पार केलं त्या स्पीड. पण जर त्या ठिकाणी रेल्वे पार करत असेल ना, तर रेल्वेला शेवटचा डब्बा जोपर्यंत माणसा पुढे जात नाही तोपर्यंत रेल्वे त्या माणसाला पार करत नाही. मग काय होतं, हे 400 मीटर लांबी प्लस हे मधलं 800 मीटर पण अंतर रेल्वेला पार करायचं. मग तिथं 800 400 1200 मीटर तुमची लांबी होईल. फक्त काय करायचं, लांबी तुमची मीटर मध्ये घ्यायची. कशामध्ये? 1200 मीटर झाली. आता 3600 म्हणजे काय असतं बघा, एका तासामध्ये 3600 सेकंद असतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. बरं पुढं आता इथं काय करायचं, वेग जो दिलाय ना आपला, तो पण कशामध्ये लिहायचा? आपण मीटर मध्ये लिहायचा. वेग मीटर मध्ये लिहायचं म्हणजेच काय, समजा आता एका तासामध्ये जर समजा आपण 50 किलोमीटर ताशी आपला वेग आहे, याचा अर्थ आपण एका तासामध्ये 50 किलोमीटर अंतर पूर्ण करतो, पण ते किलोमीटर मध्ये झालं. मीटर मध्ये किती असेल तर 50,000 मीटर असेल. मग फक्त हे वेग जो असेल ना, तो पण आपण लिहायचा मीटर मध्ये, आणि वेळ जो असेल ना, तो कसा निघेल? मग आपला सेकंदामध्ये निघेल. म्हणजे युनिट कसं असतं आपलं, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. त्यामुळे हे सेकंदामध्ये निघेल उत्तर तुमचं. मग आता बघा इथं वेग किती काय बरं, आता हा हे झालं. आता या ठिकाणी बघा, हा टाईप कुठला आहे बघा, तर आता पळणाऱ्या व्यक्ती 2 आहेत, एक रेल्वे आणि एक माणूस आहे, बरोबर आहे का?
आता ते जर एका दिशेने जर जात असेल ना तर त्यांच्या वेगाची मायनस होते. आलं लक्षामध्ये? कारण की बघा आता जर माणूस जर स्थिर एका जागेला उभा असताना तर त्या माणसाला हे रेल्वेने 160च्या स्पीडने पार केलं असतं. आलं लक्षामध्ये? पण माणूस काय होतंय पुढे पळत चाललाय. मग त्याचा जे 10 किलोमीटर वेग आहे ना तर तो 160 मधनं मायनस होईल. मग 150च्या स्पीडने रेल्वे त्याला पार करेल. मग इथं काय निघेल 150 लिहा इथं. 150 किलोमीटर पण मीटरमध्ये लिहिताना फक्त 3 शून्य वाढवायचे आणि गुणिले किती वेळ लागेल तर बाबा x वेळ लागेल. आणि आता सॉल्व्ह करा. मग काय निघेल इथं बघा आता हे अलीकडे आणा इकडं. बघा 1200 गुणिले 3600 भागिले हे बरोबरच्या अलीकडे आले काय बघा 150 आणि त्याच्यावरती हे 3 शून्य बरोबर काय निघेल x निघेल. ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा. हे बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा चला परत काय निघेल इकडं बघा 3 चोक 12 इकडे झाले 3 पाची 15 बरोबर आहे का? मग 36 गुणिले 4 केलं तर काय निघेल बघा इकडं 36 दुने 72 72 दुने 144 म्हणजे इकडे किती निघेल 144 144 भागिले 5 निघेल. ठीक आहे बघा 144 36 गुणिले 4 किती आले 144 भागिले 5 बघा काय निघते 5 1 5 5 दुने 10 10 4 राहिले खाली 5 40 परत 4 राहिले 5 40 म्हणजे 28.8 सेकंद ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये इफ 10 men कॅन रीप अ फील्ड इन 8 days देन 8 men विल रीप द सेम फील्ड इन. थोडक्यात काय बघा 10 माणसे बघा 10 माणसे एक का 100 बघा 10 माणसे 100 शेत नांगरायला थोडक्यात किती दिवस लावतात तर 8 दिवस लावतात. तर बघा 8 माणसे तेच शेतावरती काम करायला किती दिवस लागतील किती दिवस लावतील बरोबर आहे का? मग काय येईल बघा याच्यामध्ये x जाग्याला ठेवा आणि 8 जे आहे ते बरोबर सरळ सरळ कळते काय 10 माणसांना 8 दिवस लागेल तर असेल तर 8 माणसांना 10 दिवस लागणार आहेत. बरोबर आहे का? बघा इथं 8 जर अलीकडे आणलं तर काय निघेल बघा 10 गुणिले 8 भागिले 8 8 ला 8 कॅन्सल किती आलं 10 उत्तर आलं तुमचं. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. बघा व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिव्हन सिरीज बेस्ड ऑन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा आता डीच्या पुढे आय किती क्रमांक आहे बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय बघा 5 घरं पुढे गेले की आय निघते. इथं बघा आय आणि एन मध्ये बघा एच आय बघा जे के एल एम एन परत 5 घरं पुढे गेले की एन निघते. आणि एनच्या पुढे आता इथं 5 घरं पुढे गेल्यानंतर काय निघेल बघा मग एन ओ पी क्यू आर एस एस निघेल. एस कुठं कुठे बघा फक्त इथे. ठीक आहे बघा आणि एसच्या पुढे जर आपण एक्स बघितला एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स बरोबर एक्स आहे बघा 5 घरं पुढे गेले म्हणजे आपलं उत्तर एकच आहे ऑप्शन नंबर तिसरा. कारण की एस तर काय पहिलं अक्षर कुठं नाही त्यामुळे बाकीचं काय चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मासवरचा क्वेश्चन आहे पण हा टाईप जो असतो ना तो तुम्हाला बुक मध्ये हा कोड मध्ये सापडेल का कारण की चिन्हांची आदला बदल झाली पण सॉल्व्ह करताना आपल्याला बोर्ड मासच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. बघा काय दिसतं याच्यामध्ये बघा आता इथं बघा इफ पी मीन्स मायनस दिले बरोबर आहे का? इथं आधी सगळे नंबर लिहून घ्या इकडं 2088 4 आणि 3. आता बघा बघा इंटू म्हणजे काय दिले बघा इंटू मीन्स डिवाइड बघा गुणिले म्हणजेच काय भागिले दिले बरोबर आहे का? त्यांनी गुणाकाराच्या जागेला भागाकार चिन्ह द्या इकडं. इथे काय दिले बघा वजा म्हणजेच काय दिले बघा मायनस मीन्स इंटू वजा म्हणजेच काय गुणाकार दिलाय त्यांनी इथं गुणाकार देऊन टाका. आणि इकडे परत डिवाइडचं चिन्ह आहे बघा बघा डिवाइड मीन्स प्लस इथं प्लसचं साइन देऊन टाका +3. ठीक आहे बघा चला काय निघेल बघा ह्याच्यामध्ये आता ब्रॅकेट पहिलं ब्रॅकेट इथं बसेल बघा. ठीक आहे बघा आता काय निघेल ह्याच्यामध्ये 208 ला 8 ने भाग घालवा काही निघेल बघा 8 दुने 16 4 20 8 सक 48 आणि इकडे गुणिले 4 अधिक 3. आता परत ब्रॅकेट कुठं बसेल बघा इथं बसेल 26 गुणिले 4 किती निघते बघा 4 सक 24 परत 4 दुने 8 आणि 2 10 104 अधिक 3 बरोबर किती निघते इकडे 107 निघते. 107 म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. बघा व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिव्हन सिरीज बेस्ड ऑन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. काय दिले बघा बघा के आणि ओ मध्ये कितीचा फरक आहे बघा जे के एल एम एन ओ 4 घरं पुढे गेले की ओ निघते. ओ पासून एस बघा ओ पी क्यू आर एस परत 4 घरं पुढे गेले की एस निघते.
परत एस पासून डब्ल्यू बघा एस TUVW, परत 4 घर पुढे गेले की डब्ल्यू निघते. पण डब्ल्यू पासून 4 घर पुढे माझा काय निघते बघा डब्ल्यू XYZ आणि झेड नंतर परत ए, म्हणजे इथं ए निघेल बघा. ए असणारा अल्फा एकच आहे ऑप्शन, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे बघा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज बेस्ड ऑन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा एफ च्या नंतर के बघा, EF GHIJK बघा 5 घर पुढे गेले की के निघते. चला के पासून पी बघा JK LMNOP, परत 5 घर पुढे गेले की पी निघते. आणि पी पासून यू बघा OP QRSTU, परत 5 घर पुढे गेले की यू निघते. बघा एक लक्षात घ्या, कधी कधी कसं असतं हे घर 5 ने पळेल, हे घर 5 ने पळेल, मग पुढचं परत 6 ने पळेल. त्यामुळे नीट चेक करा तिथपर्यंत जाऊपर्यंत. ठीक आहे बघा, आता काय अडचण नाही, आपण 5 ने यूच्या पुढे जाऊ शकतो. यू VWXYZ, तर काय निघेल बघा झेड निघेल. मग झेड इथं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं आहे. ठीक आहे बघा. चला आता टीच्या पुढे वाय बघा ST UVWXY, 5 ने गेले. वायच्या पुढे डी बघा YZ, परत ABCD, परत 5 ने पुढे गेले. डीच्या पुढे आय बघा ABCD EFGHI, म्हणजे 5 नेच पुढे सरकले. मग आयच्या पुढे परत 5 घर मोजा HI JKLMN, इथं काय निघेल बघा एन निघेल. झेड नंतर एन कुठं कुठे बघा, झेड नंतर एन इथं आहे, इथं आहे, इथं आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय तर सेकंड अल्फाबेट आपण नसतं चेक केलं तरी चाललं असतं, कारण तिन्ही ठिकाणी एन आलेले. डायरेक्ट शेवटचा अल्फाबेट चेक करा बघा. आर पासून डब्ल्यू बघा OPQR STUVW, 5 नेच पुढे पडते. डब्ल्यू पासून बी बघा WXYZAB, 5 नेच पडते. बी पासून जी बघा BCDEFG, 5 नेच पडते. मग जीच्या पुढे 5 घर मोजा GHIJKL, एल निघते बघा इथे. मग ZNEL ऑप्शन नंबर 3 मध्ये निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, EHI is related to BEF in a certain way based on the English alphabetical order. In the same way, NKG is related to KHD. To which of the following is VQP related following the same logic? ठीक आहे बघा. आता इथं आपण EHI ला काय लॉजिक लावले बघा, EHI ला काय दिले BEF, BE आणि F. ठीक आहे बघा. परत NKG ला काय दिले आपण इकडे NK आणि G ला KHD, KH आणि D. आणि पुढे काय बघा VQP ला काय निघेल. ठीक आहे बघा. चला आता बी च्या पुढे किती घर जायचे बघा, बी CDE, 5 घर पुढे गेले की ई निघते. परत बघा खालून वर चाललोय, ई च्या पुढे बघा EFGH, बघा पहिला अल्फाबेट कितीने पडले बघा ABCDE, सॉरी 3 ने पडले. परत ई च्या पुढे बघा EFGH, 3 नेच गेलाय. आणि एफ च्या पुढे आय बघा EFGHI, 3 नेच गेलाय बघा खालून. याचा अर्थ काय, आय पासून एफ हा -3 असेल. इथं -3, इथं पण -3. बघा आता इथं जर -3 चा फरक असेल तर इथं सुद्धा -3 चाच फरक असतो. ठीक आहे बघा. त्यामुळे हे एक्झाम मध्ये परत रिपीट चेक करत बसायचं करणार, डायरेक्ट आपण आन्सर चेक केलं तर चालतं. तरी म्हणला चेक कर बघा, के पासून एन बघा KLMN आहे का, 3 घर पुढे गेली. एच च्या पुढे HIJK आणि डी च्या पुढे बघा ABCDEFG, मग 3 नेच पळते. मग आता बघा व्ही च्या पाठीमागे 3 घर काय असेल बघा इथं बघा. आता बघा व्ही एकदम शेवटला आले, शेवटचा अल्फाबेट आपल्याला एस दिसते. इथून सुरुवात करा. एस जर घेतला आपण इथं बघा, एस च्या पुढे बघा STUV, बघा एस च्या पुढे 3 घर गेले की व्ही निघते. मग आता बघा बरोबर एस च्या पुढे काय एन दिसतो, एन च्या पुढे 3 घर मोजा NOPQ, बरोबर क्यू येते. आणि एम च्या पुढे बघा NOP, बरोबर 3 घर पुढे गेले की पी निघते. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा अल्फाबेटवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, बेस्ड ऑन द अल्फाबेटिकल ऑर्डर 3 ऑफ द फॉलोइंग 4 लेटर क्लस्टर्स आर अलाइक इन अ सर्टन वे and thus form a group. Which letter cluster does not belong to that group? Note, the odd one out is not based on the number of consonants, vowels and their position in the letter cluster. तर बघा इथं आता जे अल्फाबेटचे आपल्याला जे 4 ग्रुप दिलेत ना, तर त्याच्यामध्ये 3 एकसारखी कंडिशन फॉलो करतात आणि एक वेगळे. ठीक आहे बघा, फक्त ते कुठले ते आपल्याला चेक करायचे बघा. आणि इथं काय दिले त्याला बघा, तो वेगळा बाहेर काढताना त्याच्यामध्ये आपल्याला ते बघा नंबर ऑफ त्याच्यामध्ये किती व्यंजन आहेत, किती स्वर आहेत, किंवा त्यांची पोझिशन काय आहे बघा, टू देअर पोझिशन इन द लेटर क्लस्टर. तर बघा त्या कन्सोनंट आणि वोवेलचं पोझिशन काय त्याच्यावरून त्याला आपल्याला निवडायचं. बरं ठीक आहे, आपण चेक करू बघा. एन च्या पुढे क्यू बघा NOPQ,
3 घरं पुढे गेले की क्यू निघते. क्यू पासून यू बघा, एल बघा, जे नाही आता बघा एक लक्षात घ्या. एलच्या पुढे एन निघते. एल पासून एन बघा, एल, एम एन. ठीक आहे बघा, 2 घरं पुढे गेले की. आणि एन पासून क्यू बघा, एन, ओ पी क्यू, 3 घरं पुढे गेले की. चला आता सी पासून डी बघा, 1 घर पुढे गेले की. आणि डी पासून जी बघा, एबीसीडी, ई एफ जी, बरोबर 3 घरं पुढे गेले. ओ च्या पुढे पी, लगेच 1 घर पुढे गेले की. आणि पी पासून एस बघा, पी क्यू आर एस, 3 घरं पुढे गेले. बघा व्ही पासून यू व्ही डब्ल्यू, 1 घर पुढे गेले की डब्ल्यू. आणि डब्ल्यू पासून झेड बघा, डब्ल्यू एक्स वाय झेड, 3 घरं पुढे गेले की झेड निघते. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर पहिलाच निघतो वेगळा. बरोबर आहे का? एलच्या नंतर इथं एन आलंय. बरोबर आहे, 2 घरं पुढे जाऊन. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट अँड लॉस चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? इन अ सर्टन स्टोअर द प्रॉफिट इज 320% ऑफ द कॉस्ट. बघा एका वस्तूवरती बघा तर खरेदी किमतीच्या 320% तुम्हाला नफा झालेला. ठीक आहे, पुढे काय दिले बघा? इफ द कॉस्ट इनक्रीज बाय 25% बट द सेलिंग प्राइस रिमेन्स कॉन्स्टंट अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज ऑफ द सेलिंग प्राइस इज द प्रॉफिट. तर बघा लक्षात घ्या, आता तुम्ही तुमची खरेदी किंमत 25% वाढवली पण तुमची विक्री किंमत तुम्ही स्थिर ठेवली, तर मग तुम्हाला जो आता नफा झाला ना तो विचारला त्यांनी. पण नफा कशावरती विचारलाय बघा, बघा व्हॉट पर्सेंटेज ऑफ द सेलिंग प्राइस इज द प्रॉफिट. तर तुम्हाला जो नफा झालाय ना तर तो विक्री किमतीच्या किती टक्के झाला. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या, आपण कधी पण नफा कशावरती काढतो? खरेदी किमतीवर काढतो. म्हणजे कसं, 100 रुपये माझी खरेदी किंमत आहे, खरेदी मी ती बघा त्याच्यावरती 25 रुपये मी नफा कमवला, म्हणजे मला ती वस्तू विकावी किती लागेल बघा, तर 125 रुपयाला विकावी लागेल. म्हणजे आपण टक्केवारीमध्ये काय म्हणतो की मला 25% नफा झाला का? कारण की 100च्या 25 25%. कारण की नफा आणि तोटा आपण खरेदी किमतीवर काढतो. पण विचारलंय काय, नफा झालाय 25 रुपये पण तो विक्री किमतीवर म्हणजे 125च्या किती टक्के विचारले तुम्हाला थोडक्यामध्ये. मग आता इथे काय निघेल बघा लक्षात घ्या. खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय झाली इकडे तुमची विक्री किंमत. आता खरेदी किंमत आपण पकडू इकडे 100 रुपये आपली. ठीक आहे बघा, आणि 100 रुपयावरती तुम्हाला नफा झालाय 320% नफा आहे, म्हणजे 320 रुपये तुम्हाला नफा झालाय. तुमची विक्री किंमत किती असेल बघा, तर 420 रुपये असेल. बरोबर आहे. आता तुम्ही काय केलं, खरेदी किंमत फक्त 25% वाढवली, म्हणजे 125 रुपये खरेदी किंमत केली आपण. आणि विक्री किंमत आपली 420 आहे तेवढीच ठेवली आपण. मग आपल्याला नफा किती होईल बघा, आता इथं पहिल्यांदा 320 रुपये नफा झाला होता. बरोबर आहे का? मग साहजिकच आहे, आता 25 रुपये वाढवल्यामुळे आता 25 कमी होतील. 320 मधून जर 25 कमी केले तर 295 रुपये येते. बरोबर आहे का? मग इथे काय निघेल तुमचं अधिक 295. बरोबर आहे ना? 25 रुपये फक्त नफा कमी होईल तुमचा. बरं 125 वरती 295 रुपये नफा होईल आणि बरोबर विक्री किंमत तुमची 420 राहील. तर आता ही जी नफा झाला तुमचा, तर तो विक्री किमतीच्या किती टक्के? आपण बघा नफा तोटा खरेदी किमतीवर काढतो. जर 125च्या किती टक्के म्हटलं असतं तर साहजिकच आहे बघा, 125चे दुप्पट की झाली बघा. बघा आता इथं जर आपण खरेदी किमतीवर नफा काढला असता तर आपण काय केलं असतं, आपली खरेदी किंमत 125 आहे आणि विक्री किंमत झाली आपली 295. तर मग टक्केवारीमध्ये किती, म्हणजे 200 बघा 125 दुप्पट किती 250. 200% पण जास्त नफा येते, पण 200 ऑप्शन मध्ये दिसते का तुम्हाला? नाही. हा आहे एक ऑप्शन. ठीक आहे बघा, पण आपल्याला विचारलं काय त्यांनी, तर विक्री किमतीवर नफा किती. हा जर तुम्ही इथं जर खरेदी किमतीवर नफा काढला तर तो किती निघेल बघा, 25 पाचा 125, 25 चौका 100. बघा 5 एके 5, 5 पाचा 25, 4 राहिले, 5 नवे 45, म्हणजे 59 गुणिले 4 केलं तर काय निघेल बघा, 4 नवे 36, हात चाला 3, 4 पंचे 20 आणि 3 23. म्हणजे काय निघेल बघा, 236% नफा निघेल. पण कशावरती? खरेदी किमतीवर. तुम्हाला खरेदी किमतीवर ते विचारलेलं नाही त्यांनी. ठीक आहे, विक्री किमतीवर. मग विक्री किमतीवर कसा काढायचा, इथं काय सेमच आहे बघा. विक्री किंमत आपली 420 रुपये आणि त्याच्यावरती नफा झाला किती, 295 रुपये. तर मग तो टक्केवारीमध्ये किती सॉल्व्ह करा. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा इथं काय निघेल, बघा इथं 5 ने भाग घालवा. 5 पंचाट 40. एक मिनिट, 420 आहे ना, तर ह्या 0 ला 0 कॅन्सल करा. बघा इथं काय निघेल, बे दोन्ही 4, बे 1 बे, इथं निघाला तुमचा बे पंचे 10. ठीक आहे बघा, 295 गुणिले 5 करा, किती निघते इकडं, 5 5 25, परत 5 9 45 आणि 2 47, परत 5 2 10 आणि 4 14, भागिले किती आलं, 21 आलं. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा 21 गुणिले, आता इथं बघा 21 ने जर आपण भाग घालवला तर 21 7 किती येते बघा, 147 येते. बरोबर आहे का? 21 1 21, 21 1 21, 21 7 147.
ठीक आहे बघा. पुढे तर काय 5ला भागत नाही, इथं शून्य येईल डॉट. आता 5 वरती जर शून्य दिला तर किती निघते बा, 21 दुने 42, 70.2 येते. बरोबर आहे का? बघा, मग आता लक्षात घ्या, इथं 70.2 आले, मग अप्रॉक्सिमेटली, बरं इथं शब्द काय वापरला त्याने, अप्रॉक्सिमेटली सगळ्यात जवळ. मग अप्रॉक्सिमेटलीचा अर्थ काय, राऊंड फिगर आपण किती करू शकतो, 70% नफा झालाय, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. मग बघा काय दिले बघा, बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा. बरं काय दिले बघा, अ thief sees a police van at a distance of 250 meter coming towards him at a 36 kilometer per hour. ठीक आहे बघा. हा, आता एका चोराने काय केलं बघा, एक पोलीस व्हॅन येताना बघितली. ठीक आहे बघा, की त्याच्यापासून किती लांब होती, तर 250 मीटर लांब होती आणि तिचा वेग किती होता बघा, 36 किलोमीटर पर आवर. 36 किलोमीटरच्या वेगाने एक पोलिसाला चोरांना गाडी दिसली येताना. ठीक आहे बघा, व्हॅन, पोलिसांची व्हॅन होती. The thief takes 5 seconds to realize that there is nothing, but the police is approaching him by the van. आणि त्यांना 5 सेकंद लागले, किंवा ते दुसरी कोणाची गाडी नसून ती पोलिसांची गाडी आहे हे समजायला त्यांना 5 सेकंद गेले. गाडी दिसली त्यांना, पण ते 5 सेकंद जायपर्यंत गाडी त्यांच्या जवळ आल्या, थोडीफार जवळ अंतर तिने कमी केलं असेल. बरोबर आहे का? नंतर रिअलाइज झाले ही गाडी पोलिसांची. मग काय होते बघा, अँड ही स्टार्ट्स रनिंग अवे फ्रॉम द पोलीस ऍट अ स्पीड ऑफ 54 किलोमीटर पर आवर. आणि मग त्यांनी पळायला सुरुवात केली. कितीच्या वेगाने, तर बाबा 54 किलोमीटर पर आवरच्या, 54च्या स्पीडने. पुढे काय दिले, द पोलीस रिअलाइज आफ्टर 10 सेकंड्स वेन द थीफ स्टार्ट्स रनिंग अवे. बघा आता पोलीस, बघा चोर पळायला सुरुवात केली, 10 सेकंद पुढे पळले आणि त्याच्यानंतर पोलिसांना बी कळले 10 सेकंदांनी की काय बाबा ती पुढे पळणारे चोर आहेत. मग परत काय केले बघा, दॅट ही इज ऍक्च्युअली अ थीफ अँड गिव्स चेस ऍट अ स्पीड ऑफ 72 किलोमीटर पर आवर. आणि मग त्यांनी काय केलं, गाडीचा वेग वाढवला, किती, तर 72 किलोमीटर पर आवर. बाद काय दिले, हाऊ लॉंग आफ्टर द थीफ सॉ द पोलीस डिड द पोलीस कॅच अप विथ हिम. तर बघा, सुरुवातीला जी त्यांना गाडी दिसली त्या वेळेपासून पोलिसांना पकडण्यापर्यंत, तर बघा चोरांना पकडण्यापर्यंत तर किती वेळ निघून गेला आपल्याला ते बघायचं. आता बघा याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. बघा इथं चोर लिहिले आपण. ठीक आहे बघा, एक मिनिट, इकडे आपण पोलीस लिहू. हे पोलीस झाले आणि इथं काय आहेत बघा, हे चोर आहेत. इथं चोर आहेत, वरती लिहू, हे पोलीस झाले आणि इकडे चोर आहेत. दोघांमधलं अंतर किती बघा, 250 मीटरचं अंतर. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, पोलिसांनी पहिल्यांदा 250 मीटर अंतर आहे, बरोबर आहे का? मग पोलिसांनी चोरांनी पोलिसांना बघितलं, बरोबर आहे का? आणि पोलिसांचा वेग किती होता त्यावेळेस बघा, 36 किलोमीटर पर आवर. 36 किलोमीटर पर आवर. पण त्यांना ते कळायला 5 सेकंद गेले. म्हणजे 5 सेकंदामध्ये पोलिसांनी अंतर कमी केलं असणार आहे, बरोबर आहे का? मग आता लक्षात घ्या, किती वेळ लागेल बघा, 250 मीटर अंतर जर पार करायचं असेल, बरोबर आहे का, कुणाला, चोरांना. आता हे अंतर आहे, अंतर भागिले वेग केला की बरोबर वेळ निघते, बरोबर आहे का? बरं आता वेग काय करायचं बघा, 250 मीटर पार करतोय, बरोबर आहे का? मग 36 किलोमीटर आपल्याला मीटरमध्ये, हे मीटरमध्ये, हे पण मीटरमध्ये करा. 36 किलोमीटर म्हणजे काय, तर 36,000 मीटर तुमचा वेग आहे आणि त्यापैकी तुम्हाला 250 मीटर कव्हर करायचे. किती वेळ लागेल, तर आता येणार उत्तर तुमचं सेकंदामध्ये असेल. मग काय करायचं, एका तासामध्ये 36 सेकंद असतात म्हणून गुणिले 36 करा. किती आलं बघा इथं, बघा ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल, ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल, 36 ला 36 कॅन्सल, राहिले किती, थांबा एक मिनिट, 250 मीटर आहे ना, हा, तर आपल्याला, हा एक मिनिट, 36 आहे आपल्याला, काय करायचं इथं, एकच मिनिट, 250 मीटर, थांबा 250 मीटर नाही, तर पोलिसांचा वेग किती आहे, 3600 किलो आहे, 36,000 मीटर आहे. 36,000 मीटर आहे, बरोबर आहे का? आणि आपल्याला 250 मीटर अंतर नाही पार करायचं, तर त्या पोलिसांनी 5 सेकंदामध्ये किती अंतर पार केले ते बघायचं, पहिल्या 5 सेकंदामध्ये. मग 5 छेद काय निघेल इकडे बघा, 3600 निघेल, कारण की एका तासामध्ये 36 सेकंद असतात, त्यातल्या 5 सेकंदामध्ये किती अंतर पार केले. मग काय निघेल बघा इकडं, 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल, 36 ला 36 कॅन्सल, इकडे किती आलं, 10 आलं, 10 गुणिले 5 किती झाले, 50 मीटर. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये बघा 50 मीटर अंतर कमी केलं, म्हणजे पोलीस कुठं आले बघा, इथं आले आणि चोर जाग्यालाच थांबलेले. आता अंतर झाले त्यांच्यातलं किती, 200 मीटर. ठीक आहे बघा, 200 मीटर झालं आपल्याला अंतर. बरं आता इथं काय झालंय बघा, इथनं आता चोरांनी पळायला सुरुवात केली. ठीक आहे बघा, आता चोरांचा वेग किती झालाय बघा, लक्षात घ्या. बघा आता राहिलं अंतर किती, पोलीस आणि चोरांमधलं, हे झालं पोलीस आणि चोर.
राहिले अंतर किती 200 मीटर. पोलिसांचा वेग किती आहे 36 किलोमीटर. चोरांचा वेग किती आहे, चोरांनी स्पीड पकडला 54 किलोमीटर. दोघं पण एकाच दिशेने चाललेले. बरोबर आहे का? मग आता इथे काय होतं बघा, हे 200 मीटर मला अंतर पार करायचंय. बरोबर आहे का? 200 मीटर. आणि त्यावेळेस किती बरं मी किती किलोमीटरने पार करणार आहे बघा, त्यावेळेस बघा लक्षात घ्या. ह्याचा पण 36 आहे आणि ह्याचा 54 आहे. ह्यांच्या 36 ला 36 कॅन्सल झालं. दोघांच्या वेगातला फरक किती आहे? तर 18 किलोमीटरचा फरक येतो. बरोबर आहे का? 18 किलोमीटर म्हणजेच काय, तर 18,000 मीटर. म्हणजे चोर एका तासामध्ये जर 18,000 किलोमीटर अंतर जास्त जात असतील पोलिसांपेक्षा, बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या. यांचा वेग 36 आहे, याचा 54 आहे. याचा अर्थ चोरांचा वेग जास्त आहे 18 किलोमीटरने. बरोबर आहे का? मग याचा अर्थ चोर किती आहेत बघा, तर 18,000 मीटर जातात एका तास. 18 किलोमीटर एका तासात म्हणजे काय, 18,000 मीटर एका तासामध्ये. तर मग ते चोर 18,000 मीटर जर एका तासामध्ये म्हणजेच काय 36 सेकंदामध्ये पार करत असतील, तर मग चोरांनी किती 10 सेकंद पुढे पडलेले. बरोबर आहे का? कारण की पोलिसांचा 36 किलोमीटर वेग जो आहे ना, तर तो पहिले 5 मिनिटं गेल्यानंतर परत 10 सेकंद वेळ राहिलेला आहे फक्त. 10 सेकंदापर्यंत त्यांचा वेग किती राहिला? 36 किलोमीटर. मग त्यावेळेस बघा दोघांच्या वेगातला फरक किती आहे? 18,000 मीटर आहे. म्हणजे हे 18,000 मीटर एका तासामध्ये जास्त अंतर पार करतील. तर 10 सेकंदामध्ये किती करतील? तर 10 भागिले 36. 36 का? एका तासामध्ये 36 सेकंद असतात. बघा मग काय निघेल? ह्या शून्याला शून्य कॅन्सल, ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. बघा इथं काय निघेल? तर बघा 18 एके 18, 18 दुने 36, परत बे एक बे, बे पंचे 10 म्हणजे 50 मीटर. म्हणजे त्या 10 सेकंदामध्ये चोरांनी पोलिसांपेक्षा 50 मीटर अंतर जास्त कापलं. बरोबर आहे का? मग आता परत त्या दोघांमधलं अंतर किती झालं बघा, हे 200 सॉरी हे 200 आणि आता परत 50 मीटर अंतर वाढलं म्हणजे 250 झालं. आता परत 250 झालं. इथं परत पोलीस आहेत आणि हे चोर आहेत. पण आता मात्र काय केलंय बघा, चोरांचा वेग हा 54 किलोमीटरचा आहे. पण पोलिसांचा वेग मात्र आता किती झाला 72 किलोमीटर. आता मात्र मग हे अंतर पार करा किती वेळ लागेल? आता आता मात्र पोलीस चोरांना पकडले, कारण पोलिसांनी आता वेग वाढवला चोरांपेक्षा. आपण काय करतो सेम तेच. दोघांमधलं अंतर आहे 250 मीटर. आणि दोघांच्या वेगातला फरक किती आहे? 18 किलोमीटर. म्हणजेच 18,000 मीटर येईल. बरोबर आहे का? तर मग किती वेळ लागेल? तर बाबा इथं आता बघा सेकंदामध्ये उत्तर निघणार आहे ना, तर इथे सेकंद करून टाका 36 सेकंद. कारण की एका तासामध्ये 36 सेकंद असतात. बघा काय निघेल मग इकडं? या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. परत ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. 18 एके 18, 18 दुने 36. बरोबर आहे का? 18 दुने 36. 18 दुने 18 त्रिक 54, 18 चौक 72. बरोबर आहे. हा. मग ते हा 2 शून्याला 2 शून्य, ह्या शून्याला शून्य कॅन्सल. 18 एके 18, 18 दुने 36 म्हणजे 25 दुने 50 सेकंद. किती लागले इकडे? 50 सेकंद लागले. बरं. आता आपल्याला विचारलंय काय त्यांनी बघा. हाऊ लॉंग आफ्टर द थीफ सॉ द पोलीस डीड द पोलीस कॅच अप विथ हिम. तर बघा आता बघा सुरुवातीला ज्यावेळेस पोलिसांची गाडी पकडली, बघितली कुणी चोरांनी, त्यावेळेपासून, कारण की बघा त्यांना रिअलाइज झालं 5 सेकंदानंतर ना, 3 गोष्टी वेगळ्या, पण बघितले कधी? सुरुवातीला. मग त्यावेळेस पासून एकूण किती वेळ गेला? तर बघा सुरुवातीचे हे 5 सेकंद, नंतरचे हे 10 सेकंद. बरोबर आहे का? सुरुवातीला चोर जाग्याला थांबले होते, पोलीस 5 सेकंद पुढे आले. परत चोरांनी काय केलं? 10 सेकंद पळले पोलिसांपेक्षा जास्त वेगाने. ते 10 सेकंद आणि परत पोलिसांनी वेग वाढवला. तिथे गेले परत तुमचे 50 सेकंद. म्हणजे 50, 10, 60 आणि 5, 65 सेकंद लागला वेळ. म्हणजे तुम्हाला आपलं उत्तर किती निघेल बघा, इथं ऑप्शन नंबर 3, 65. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन अवघड होतंय. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिव्हन सिरीज. बघा 422, 448, 482, तर एक्स, परत 574 आणि 632. काय निघते बघा ह्याच्यामध्ये? 422 आणि 48 मध्ये बघा 22 आणि 32 आणि 42. 42 आणि 6 मध्ये अधिक 26 चा फरक आहे. परत इथं बघा 48 आणि 2 50, 60, 70, 80, 82 म्हणजे 32 आणि 2 झाले. एक मिनिट किती येते बघा 34. बरोबर आहे का? चला परत इथं बघा किती फरक आहे या दोघांमध्ये. 74 म्हणजे वरचे 26, 26 आणि 2 26 आणि 2 28, 28 आणि 3 किती झाले बघा 58. ठीक आहे बघा. म्हणजे आता किती किती घर पुढे जावं लागेल बघा आपल्याला. 28, 26 अधिक 8 बरोबर 34. ठीक आहे बघा. परत 34 अधिक 8 केले तर 42 येते इथं. ठीक आहे बघा. चला परत
42 अधिक 8 बरोबर किती येते बघा इकडे अधिक 50 येते. ठीक आहे, चला परत म्हणजे बरोबर 50 अधिक 8 58 येते. म्हणजे आपण हे ह्या मेथडने जाऊ शकतो. 442 अधिक 42 का 482 अधिक 42 किती निघते बघा. 2 आणि 2 4, 8 आणि 4 12, हातचा आला 1, 5 4 आणि 1 5 म्हणजे 524 उत्तर येते आपलं. 524 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. इन हाऊ मेनी इयर्स विल अ सम ऑफ 10,000 बिकम 14,400 ॲट 20% कंपाऊंड इंटरेस्ट पर ॲनम कंपाऊंडेड ॲन्युअली. बघा तर किती वर्षानंतर बघा 10,000 रुपयाची रक्कम ही 14,400 रुपये होईल. तर व्याज दर किती असेल आपला 20%. म्हणजे 20% दराने 10,000 रुपये ह्या मुद्दलीची किती वर्षानंतर रास ही 14,400 होईल. म्हणजे मुद्दल प्लस व्याज. आता बघा इथं काय असतं बघा फॉर्म्युला. बघा आपण काय करतो 10,000 रुपये बरोबर आहे का. मुद्दल आपली 10,000 गुणिले 120 बघा. एक बघा 100 अधिक 20 की झाली 120. 120 छेद 100 बरोबर आहे का. 120 म्हणजे काय मुद्दल प्लस व्याज. पण चक्रवाढ व्याजामध्ये किती असते बघा. जेवढे वर्ष असताना तेवढे वेळा आपल्याला गुणावं लागतं. आपल्याला फक्त काय इथं किती वेळा मल्टिप्लाय करायचे तेच माहित नाही. आपण एन पकडलं. एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर बरोबर आहे का मुदत. तर ह्याची व्हॅल्यू किती आहे बघा तर 14,400 झालं एवढंच बघा. मग आता हे 10,000 बरोबरच्या पुढे गेल्यावर काय होईल बघा. बरं आता इथं आतल्यात 12/10 केलं आपण. ठीक आहे बघा 12/10 केलं आणि याची एन करा इज इक्वल टू हे 14,400 भागिले हे 10,000 पुढे गेले की छेदाला जाईल. ठीक आहे बघा. बरं आता मी 12ला आणि 10ला परत कशाने भाग जातोय 5 ने भाग जातोय 2 ने भाग जातोय बरोबर आहे का. पण न करत बसण्यापेक्षा सोप्यात सोपं बघा. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. मला काय दिसतंय इथं 144 वर्ग दिसतोय कुणाचा 12चा आणि 100 हा 10चा वर्ग आहे. मग तू काय येणार यांची व्हॅल्यू मला किती पकडावं लागेल 2 पकडावं लागेल. म्हणजे किती वर्षांसाठी घेतला असला आपण तर 2 वर्षांसाठी. म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल बघा 2 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. An article is sold for rupees 4,050 at a loss of 10%. Find the selling price of the article that would give a profit of 8%. बघा एक वस्तू आपण 4,050 ला विकल्यानंतर आपल्याला 10% तोटा होतो. बघा लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय 4,050 रुपयाची काय रक्कम आहे ती 90% रक्कम आहे. 90% खरेदी किमतीच्या. मला 8% नफा कमवायचा असेल तर याचा अर्थ काय माझी खरेदी किंमत 100% आणि प्लस नफा 8% म्हणजे 108% ला विकावं लागेल. तर मग 108% म्हणजे किती. 108% म्हणजे किती आला एवढंच यायचं. मग तिरकस गुणाकार करा. हे याला मल्टिप्लाय करा आणि याला मल्टिप्लाय करा. x गुणिले 90 बघा x गुणिले 90 बरोबर 4,050 गुणिले 108. मग x जाग्याला ठेवा आणि 90 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा 4,050 गुणिले 108 छेद हे 90 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला गेले. आणि आता भाग घालवा बघा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. ठीक आहे बघा चला परत काय निघेल 9 1 9 बघा इकडं 9 चोक 36 4 राहिले 9 5 45 म्हणजे 108 गुणिले 45 करा आपलं उत्तर निघून जाते. ठीक आहे बघा बघा 108 गुणिले 45 काय निघते बघा इकडं 5 8 40 परत 5 0 0 4 असे 4 5 1 5 इथं शून्य द्या परत 4 8 32 परत 4 0 0 3 अशी 3 आणि परत 4 1 4 बघा इथं शून्य आला इथं 4 आणि 2 6 आलं 5 आणि 3 8 आलं आणि इकडे 4 आलं म्हणजेच 4,860 रुपये. 4,860 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा आता 25च्या 25 प्रश्न झालेत आपले. ठीक आहे बघा तर परत एकदा बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे बघा त्याच्यावर तुम्हाला पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली किती आहे 499 आणि आपला कालावधी 1 वर्षाचा असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी आपली 499 रुपये असेल. एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट साठी बॅच अवेलेबल आहे त्याची पण फी आपली 999 रुपये. ठीक आहे तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.